ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. दर्श अमावस्येचे निमित्त साधून देशी व हातभट्टी दारूचे अड्डे केले उद्ध्वस्त. आजपासून श्रावण मासारंभ प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त रविवारी दर्श अमावस्येनिमित्ताने अनेक मद्यपी अवैध व हातभट्टी दारूचा आस्वाद घेत असतात. त्यामुळे पोलिसांनी जिल्हाभरात विविध ठिकाणी छापे मारून अवैध व देशी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करून गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या जिल्हाभरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 4 ऑगस्ट रविवार रोजी अनेक ठिकाणी दर्श अमावस्या निमित्ताने छापे मारले. ज्यामध्ये सेनगाव तालुक्यातील वझर येथे पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांनी मारलेल्या छाप्यात गजानन विलास पवार यांच्याकडून 2100 रुपयाच्या 30 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. खिल्लार येथे मारलेल्या छाप्यात आल्लू रूपसिंग चव्हाण याच्याकडून 9000ची 25 लिटर गावठी हातभट्टी दारू व 3000 रुपयाचे सडके रसायन असा एकूण 12000चा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेचे गौसुद्दीन हबीब शेख यांनी मारलेल्या छाप्यात विठ्ठल तेजू राठोड याच्याकडून 8000ची 25 लिटर गावठी दारू व 6000 रुपयाचे सडके रसायन असा 14000चा माल जप्त केला. भगवती येथे भारत डाकुरे यांनी मारलेल्या छाप्यात शेख अयूब सुलेमान शेख याच्याकडून 880 रुपयाचा 11 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. हत्ता येथे गौसुद्दीन हबीब शेख यांनी मारलेल्या छाप्यात नामदेव विठ्ठल गोरे यांच्याकडून 3850 रुपयाच्या 55 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. वाढोणा येथे सहपोलीस निरीक्षक अशोक गारगे यांनी मारलेल्या छाप्यात नैनू फैसल्या पवार याच्याकडून 1500 रुपयाची 15 लिटर हातभट्टी दारू व 1000चे गावठी हातभट्टी रसायन असा 2500 रुपयाचा माल जप्त केला. कहाकर बुद्रुक येथे पोलीस उपनिरीक्षक नितेश लेनगुळे यांनी मारलेल्या छाप्यात हमीदा नजीर शेख यांच्याकडून 1800 रुपयाच्या 18 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. वसमत तालुक्यातील छोंडी फाटा येथे बापूराव वाबळे यांनी मारलेल्या छाप्यात 980 रुपयाच्या 14 देशी दारूच्या बाटल्या बापूराव श्रावण कांबळे याच्याकडून जप्त केल्या. भेंडेगाव रेल्वे गेट पानटपरीजवळ ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी मारलेल्या छाप्यात चंद्रकांत पुरबाजी गायकवाड याच्याकडून 1470 रुपयाच्या 21 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. वसमत परभणी रस्त्यावर साई टी हाऊसजवळ पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांनी छापा मारून बालाजी विठ्ठलसाहेब बोलकरी याच्याकडून देशी दारूच्या 20 बाटल्या जप्त केल्या. कलगाव येथे शेख रहिमुद्दीन शफीरुद्दीन यांनी मारलेल्या छाप्यात राजू मधुकर पवार याच्याकडून 840 रुपयाच्या 12 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. दरेगाव येथील झरा धाब्यावर बाजूला मनमट नरडुले यांनी मारलेल्या छाप्यात कृष्णा भिकू राठोड याच्याकडून 3150 रुपयाच्या 45 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. हिंगोली तालुक्यातील लोगाव बसस्थानकाजवळ असलम गारवे यांनी मारलेल्या छाप्यात मुरलीधर बबन राऊत यांच्याकडून 670 रुपयाच्या 11 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. कलगाव येथे शेख रहिमुद्दीन यांनी मारलेल्या छाप्यात राजू मधुकर पवार याच्याकडून 840 रुपयाच्या 12 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. भटसावंगी वाडी येथे नामदेव हाके यांनी मारलेल्या छाप्यात यशवंत जयवंत आसोले याच्याकडून 2000ची गावठी हातभट्टी दारू व 1000चे रसायन असा एकूण 3000चा मुद्देमाल जप्त केला. हिंगोली शहर हद्दीत अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक पाडळकर व पोलीस उपनिरीक्षक विठोबणे यांनी छापा मारला असून बाळापूर हद्दीत पोलीस निरीक्षक गुट्टे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहपोलीस निरीक्षक शिवशाम घेवारे यांनी येळेगाव तुकाराम व तोंडापूर येथे छापा मारला. सेनगाव हद्दीत सहपोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या पथकाने छापा मारला असून औंढा व जवळा बाजार हद्दीत
पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे यांच्या पथकाने छापा मारला. तसेच सर्वच पोलीस स्टेशनमधील प्रभारी अधिकारी यांनी आपापल्या पोलीस स्टेशन हद्दीत अवैध हातभट्टी दारूविरुद्ध छापा मारून हातभट्टी चालकाचे धाबे दणाणले आहेत. सदरची मोहीम यापुढे सुद्धा कंटिन्यू चालू राहील. हातभट्टी दारूविरुद्ध अनेक गुन्हे दाखल झाल्याचे NDPA कायद्याअंतर्गत 1 वर्ष स्थानबद्ध सुद्धा केले जाणार आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.